नमस्कार, मी सुविद्या तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। आज मी करते वालाचं भिरडं। पहा कसं झालंय ते बघा तरी, किती छान दिसतंय ना। मस्तच अगदी चविष्ट आणि सुगंध तर एक नंबर येतोय। असंच तुम्ही सुद्धा करा। हे बघा, मी वाल भिजून घेतलेले होते आदल्या दिवशी, याला कडवे वाल म्हणतात, आणि ते मी चांगले सोलून घेतलेले आहेत। हे ठेवले मी मडकं आणि मडक्यात टाकले तेल मी 2 पळ्या टाकते आणि तेल चांगलं तापू देऊन दे। मातीचं भांडं तसं लवकर तापत नाही, तापलं तर मग लगेच थंड पण होत नाही। तर छान तापलंय। लसणीचे 4 पाकळ्या ठेचून टाकल्यात आतमध्ये, त्या चांगल्या होऊन देत। लसणीच्या पाकळ्या झाल्यानंतर मी टाकले थोडीशी मिरची बारीक चिरून चवीपुरती, आणि नंतर टाकलाय 1 बारीक चिरलेला कांदा। बारीक चिरलेला कांदा टाकून घेतल्यानंतर व्यवस्थित आपण अगदी परतून घ्यायचे। तो कांदा मऊ पडला पाहिजे, शिजला पाहिजे आतमध्ये तेलात, जेणेकरून त्याचा वास उग्र असतो तो येता नाही, असं आपण शिजवून घ्यायचं आहे। हा कांदा अगदी छानपैकी आपण शिजवून घेऊया, मऊ पडून देत, रंग वेगळा होऊन देत त्याचा जरा। अशा प्रकारचे ढवळून घेतल्यानंतर आपण टाकूया आतमध्ये टोमॅटो शिजतोय तोपर्यंत माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। आता कांदा चांगला आणि टोमॅटो चांगला एक जीव करून परतून घेऊया। दोन्ही गोष्टी छान प्रकारे शिजून देत। आता कांदा आणि टोमॅटो चांगला शिजतोय, चांगला परतून घेऊया। हा चांगला मऊ झालाय कांदा टोमॅटो लसूण तेलात अगदी छान शिजली आहे, रंग त्यांचा बदलत चाललाय। आता आपण टाकूया गरम मसाला। हा आमचा घरगुती मसाला केलाय आम्ही, गरम मसाला, तो आम्ही चवीपुरता टाकतोय। नंतर टाकले आल्या लसणाची पेस्ट आणि गरम मसाला टाकून घेतल्यानंतर तो चांगला परतून घेऊया। छान अगदी सुगंध येतोय आल्या लसण पेस्टची आणि गरम मसाल्याची, खूप सुंदर असा सुगंध येतोय। आता हे शिजवून घेतल्यानंतर बघा तेल सुद्धा सुटले त्याला। आता टाकले हळद चमचाभर, ही आमची घरगुती हळद आहे त्यामुळे आम्ही थोडीच टाकतो। नंतर टाकले मालवणी घरगुती मसाला, आणि छान प्रकारे ती सुद्धा आपण तेलात अशी भाजून घेऊया। आता मस्त अगदी आपली फोडणी तयार झालेलीच आहे। आता त्यात टाकले सुरुवातीला बटाटे। वालाचं भिरडं वाटाणे घातले की आमच्याकडे बटाटे घालण्याची प्रथाच आहे, आणि आम्हाला तो आवडतो आतमध्ये, त्यामुळे आपण घालतोच। आता बटाटे सुद्धा चांगले परतून घेऊया फोडणीतूनच। आता घातले वालाचं भिरडं, वाल सोलून घेतलेले आता सगळे आपण टाकून घ्यायचे आहेत आतमध्ये। किती मस्त दिसतायत ना। आता परतून घेऊया व्यवस्थित, त्याला ही फोडणी चांगली लावून घेऊया। छान अगदी परतून घेऊया, वरती खालते सगळं परतून घ्या। वरचा खालचा मसाला सगळीकडे अगदी सगळ्यांना एकसारखा लागायला पाहिजे, असं अगदी आपण परतून घेतोय। आता परतून झालंच आहे, बघा कसं दिसतंय ते। आत्ताच खावं असं वाटतंय की नाही शिजण्याच्या आधी, असं तुम्ही नक्की करून बघा। आता त्याच्यात आपण टाकतोय चवीनुसार मीठ टाकून झाल्यानंतर ढवळून घेऊया। छानपैकी ढवळून घेतलं। आता हळूहळू त्याला सुद्धा पाणी सुटत गेलंय बघा, टोमॅटो असल्यामुळे पाणी सुटतं। आता घातले मी गरम पाणी घातलंय। गरम पाणी घातल्यामुळे चवही छान राहते, आणि कडधान्य कोणतंही असून दे ते लवकर शिजतं। आता आपल्या अंगाबरोबरच पाणी घालायचं आहे आपल्याला। त्याची वालाची भिरडं म्हणजे थपथपीत अशी भाजी तयार करायची आहे त्याची, आणि वरतून घातली कोथिंबीर। आता मी बघते चिरडून, खूप असं वालाचं भिरडं शिजवायचं नाही, हाताने चिरडलं मोसर झालं की आपण उतरायचं आहे। खूप चिरडलं तर ते चावायला सुद्धा मिळत नाही, आणि त्याची चव लागत नाही, पिठासारखं होतं ते एकदम। आणि 2 किंवा 3 अशी चवीपुरती कोकम टाकली आहेत, कारण मी टोमॅटो भरपूर घातलाय। हे आमचं आहे मालवणी वाटप, कांदा खोबरं लसूण आलं
आणि गरम मसाला असं मिक्स हे वाटप आम्ही तेलावर भाजून घेऊन करून ठेवतो आणि असं उसळीतून वगैरे घालतो. आता बघा कसं दिसतंय डोळ्याला, छान दिसतंय की नाही. आत्ताच वाटतं ना भाकरी आणि वालाचं भिरडं खावं असं. तुम्ही नक्की करून बघा.